आजी आजोबा, माझे स्विमिंगचे कोचेस, माझे स्कूलचे टीचर्स, माझे प्रिन्सिपल मॅम शालिनी संक्रोनी आणि माझे जिम सर ओंकार सर, त्यांना थँक्यू म्हणते. त्यांच्यामुळे मला हे एवढं चांगलं अपॉर्च्युनिटी मिळालं. 51व्या ज्युनियर नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये आपला वेग, आपल्या जिद्दीचा प्रवास आणि अथक मेहनत सिद्ध करत निधी कुलकर्णी हिने 100 मीटर बटरफ्लाय प्रकारात रौप्य पदक जिंकून बेळगावचं नाव उज्ज्वल केलं आहे. अहमदाबादच्या स्विमिंग पूलमध्ये हजारो स्पर्धकांमध्ये झुंजरपणे पोहत निधीने सिद्ध केलंय की स्वप्न मोठी असली की मेहनत तितकंच मोठी असावं लागतो. तिच्या डोळ्यामध्ये होती फक्त एकच गोष्ट, लक्ष्य, आणि त्या लक्ष्याकडे पोहोचण्यासाठी तिने घाम गाळला, दिवस रात सराव केला आणि आज तिचा गौरव क्षण सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. हाय एवरीवन, myself Umesh Kalgadgi, chief mentor for Swimmers Club Belgaum and Aquarius Swim Club Belgaum. From the past few years, we have been practicing at the very prestigious swimming pool in whole of Karnataka at our Suvarna JNMC swimming pool. First of all, I am very much thankful to Dr. Prabhakar Kore sir for having made available such a beautiful swimming pool in Belagavi in this Suvarna JNMC swimming pool, and it gives me immense pleasure. Today, one of our swimmer, Nidhi, who has brought silver medal at the recently concluded 51st National Junior Swimming Championship, which was held in Ahmedabad between 3rd to 7th August, and she clocked her best timing of 1 minute 7 second .00 in 100 meter butterfly. She missed her gold medal just by fraction of second. मैं उम्मीद करता हूँ कि आने वाले दिनों में निधि इतना ज़ोरदार प्रैक्टिस करेगी, ये जो जीत है, ये जीत की जो लहर है, भारत को विदेश में लेके जाने के लिए बहुत बड़ी अपॉर्चुनिटी निधि में है. उसके लिए हमारे टीम ऑफ आवर यंग एंड डायनामिक एंड वेरी डेडिकेटेड कोचेस, दे आर पुटिंग देयर बेस्ट एंड बेस्ट एफर्ट्स टू मोल्ड हर स्विमिंग ट्रेनिंग इन आवर सुवर्ण JNMC स्विमिंग पूल. निधि पहले तो 2014 में ज्वाइन किया था. जब वो ज्वाइन किया था ना, तभी 1-2 महीने में उसका इम्प्रूवमेंट का पता चला. बट फिर हमने सर से बात किया. सर से बात करने के बाद लड़के के पास टैलेंट वगैरह बहुत था, तो तभी सर से बात करके हमने प्लान वगैरह किया. ये लड़की कंपटीशन कर सकती है, आगे नॅशनल के लिए भी जा सकती है, करके मेडल भी मार सकते है. माझे नाव गोवर्धन काकतकर, मी निधीचे कोच आहे. किती वर्षापासून तुम्ही निधीला कोच करता? आता कोविड नंतर ती माझ्याकडे आली होती. त्यानंतर तीन वर्ष तरी माझ्याकडे होती ती. मग तिच्यावरती मी स्ट्रोकवरती जास्त करेक्शन करून घेतलेलं आहे तिचा. आणि बटरफ्लायवरती खास करून तिच्या स्विमिंगच्या ह्याच्यामध्ये 4 स्ट्रोक्स असतात, फ्रीस्टाईल, बॅकस्ट्रोक, ब्रेस्ट्रोक, बटरफ्लाय. त्यावरती जास्त करून वाटलं की ती बटरफ्लायमध्ये चांगलं हे होऊ शकेल. मग त्यावरती जास्त करून आम्ही तिच्यावरती बटरफ्लाय स्ट्रोकवरती जास्त कॉन्सन्ट्रेट करावं लागलो आणि थोडंफार ती चांगलं इम्प्रूव्हमेंट करायला लागली. मग नंतर स्ट्रोक वगैरे चांगलं यायला लागलं, टायमिंग्स वगैरे चांगलं रिड्यूस करायला लागली. मग नंतर चांगलं करायला लागली ती. सेल्फ अक्षय शेरेगार. तर मी आता रिसेंटली निधीचं कोच आहे. म्हणजे झाले आता 2 इयर्स झाले ती माझ्याकडे आहे. आणि ह्या कॉम्पिटिशनबद्दल आम्ही 3 महिने आधी फुल प्लॅन केलेलं की ही कॉम्पिटिशनसाठी काय वर्कआउट लागतं आहे. म्हणजे स्पेशली एप्रिल मेमध्ये स्कूल हॉलिडे असतं. सो आम्ही त्यासाठी ते जे 2 महिने आहेत तिथंच आम्ही टार्गेट ठेवलेलं की हे कॉम्पिटिशनचं टार्गेट आम्ही अचीव करायचं म्हणून. तर तिनं पण भरपूर हे केली, म्हणजे स्ट्रगल केली आणि त्या लेवलला पोचली. तर त्यासाठी ती मॉर्निंग सकाळी 2 आवर्स करत होती, परत संध्याकाळी 2 आवर्स, म्हणजे टोटल आमचं 8 किलोमीटर्स एव्हरी डे वर्कआउट होत होतं. तर थोडं ती करत होती. आता हल्ली मुलांना सकाळी उठायचं सगळ्यात मोठा त्रास आहे, बरोबर आहे. मुलांना लवकर उठायचं म्हणजे उठत नाही.
तरी तिला ह्या गोष्टींमध्ये ती रेडी होती एवढ्या लवकर उठायला आणि प्रॅक्टिस करायला? म्हणजे आजकालच्या पॅरेंट्सना पण काय झालं आहे की 1 वर्ष येतात. आता निधीचंच प्रॅक्टिस बोललं तर 8 इयर्स झाले ती आमच्याकडे आहे आणि आत्ता तिला कुठेतरी मेडल मिळालं. आणि आमच्याकडे भरपूर पॅरेंट्स येतात, ते थोडे दिवस येतात, पण पॅरेंट्सचाच आजकाल पेशन्स कमी आहे की 1 वर्षामध्ये आम्हाला नॅशनल मेडल पाहिजे, नाही झालं तर आम्ही स्टॉप, म्हणजे वेगळ्या स्विमिंग मग वेगळं स्पोर्ट्स मग वेगळं स्पोर्ट्स. तर माझं म्हणणं आहे की पॅरेंट्स लोकांना मेन समजायला पाहिजे की आम्हाला पेशन्स ठेवायला पाहिजे आणि तेवढं टाईम द्यायला लागणार प्रत्येक गोष्टीला, तर ते रिझल्ट आम्हाला येणार. मी पूजा सदानंद कुलकर्णी, निधी कुलकर्णीची आई. मला सांगा, निधीने आता सिल्वर मेडल आणले, कसं वाटतं सर्वात? इतके वर्ष आम्ही कॉम्पिटिशनला जात होतो, पण ह्या कॉम्पिटिशनला खऱ्याखऱ्याने वाटलं की आम्ही तयार आहे. सो इट इज अ व्हेरी प्राऊड फिलिंग आहे मला. आणि म्हणजे मेन काय आहे की सगळेजण आम्ही तिच्यामध्ये बिलीव्ह केलो की येस ती करू शकते, आणि ते बिलीव्ह ती आमच्यावर ट्रस्ट ठेवून केली आणि आम्हाला खूप आनंद होतो ह्या गोष्टीचा. मला कधी वाटलं की निधीला स्विमिंगमध्येच घालायला हवं, कारण इतरही स्पोर्ट्स आहेत मुली आता करतात, पण तुम्ही स्विमिंग तुम्ही निवडला की निधीचा इंटरेस्ट? कसं झालं, ती अगदी लहान नव्हती त्यावेळेला, खूप ॲक्टिव्ह होती, हायपर ॲक्टिव्ह चाइल्ड होती ती. आणि त्यावेळेला कसं झालं की स्विमिंग हा असा स्पोर्ट आहे की दमवतं आहे. आम्ही काय म्हटलं की ते स्विमिंग करेल आणि येऊन झोपेल ती घरी म्हणून. मग त्या दृष्टिकोनातून आम्ही तिला घातलं आणि मग तेव्हापासून मग ते सुरू झालं ती. आणि तसं तिचा ॲक्टिवनेस काही कमी झाला नाही, तशीच ॲक्टिव्ह राहिली ती. पण मग त्याच्यामध्ये तिला हळूहळू इंटरेस्ट यायला लागलं. आणि मेन त्यावेळेला कसं मी वर्किंग होते आणि माझे मिस्टर पण वर्किंग होते. आजी आजोबा तिला घेऊन जात होते, म्हणजे मेन त्यांचं फाउंडेशन आहे. त्यांनी तिला जवळजवळ 2-3 वर्ष कंटिन्यू घेऊन गेलेत आणि तिथनं मग तिला ते इंटरेस्ट निर्माण होत गेलं. असं किती वर्ष झाली ती स्विमिंग? 8 इयर्स झाले. ॲट द एज ऑफ 4 तिला आम्ही घातलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत कंटिन्यू, कोविडच्या पिरियडमध्ये थोडं गॅप होतं, पण तेव्हापासून आतापर्यंत कंटिन्यू ती करायला लागली आहे. मग आजी आजोबा घेऊन यायचे, मग त्यानंतर तुम्ही आणायला लागला, पण तुम्ही जॉब, घर आणि तिला ट्रेनिंगला आलं, हे मॅनेज कसं केलं? मेन तेच, म्हणजे स्टार्टिंगला आजी आजोबा घेऊन येत होते. मग त्याच्यानंतर काय झालं, पूल इकडे शिफ्ट केलं, कारण हा 50 मीटर्सचा ऑलिम्पिक साईज पूल आहे. पोरांना बेनिफिट होते म्हणून पूल इथे शिफ्ट केलं. मग त्यांना येऊ शकले नाहीत ते, म्हणून मग तिचे बाबा घेऊन येत होते. मग थोड्याफार घरात चेंजेस झाले, त्याच्यामुळे त्यांना बाहेरगावी जावं लागलं. मग त्याच्यानंतर आम्ही विचार केला की नाही, आपण म्हणजे हिच्यामध्ये पोटेन्शियल दिसू लागलं. सर पण सांगायला लागले की चांगलं ती करायला लागली आहे. मग तेव्हा मग मी विचार केला की आता मी जर टाईम देऊ शकले नाही तर मग पुढे मी ही वेळ घेऊ शकणार नाही, म्हणून मग मी जॉब क्विट केला आणि पूर्णपणे तिच्यावर फोकस करायला सुरू केलं. हे केवढं चॅलेंजिंग होतं जॉब करताना, एक अशी सिच्युएशन की जॉब केलं पाहिजे, तुम्ही ऑलरेडी जॉब करत होता, जॉब क्विट करून फुल टाईम तिला देणं आणि तिच्यासोबत तिला ट्रेनिंग आणलं किंवा तिचं जेही असेल त्याला मॅनेज करणं, हे केवढं चॅलेंजिंग होतं? खूपच चॅलेंजिंग होतं. म्हणजे आता असं सांगायचं खूप अवघड होईल, कारण मेन काय कसं होतं की म्हणजे एक डोक्यात कधी पण असायचं की नाही, पूर्ण तिला जर आम्ही फोकस दिलं तरच मग तिच्यामधलं ते काय पोटेन्शियल आहे ते तिला कळेल. म्हणून मग म्हणजे सकाळचं सर घेऊन येत होते तिला, मग संध्याकाळी शटल सर्व्हिस होती. पण ते असूनसुद्धा म्हणजे बऱ्यापैकी आम्हाला वाटत होतं की नाही, कुठंतरी आम्ही तिला वेळ देऊ शकत नाही आहे. म्हणून मग ते चॅलेंजेस ओव्हरकम करून आम्ही म्हटलं की नाही, आता फुल फ्लेज मी डिसाईड केलं की ह्या एजमध्ये तिला आम्ही सपोर्ट करायला पाहिजे, म्हणजे पुढे जाऊन तिला रिग्रेट नाही होणार की हां बाबा, आई बाबा सपोर्ट केले नाहीत किंवा काय. म्हणून मग आम्ही डिसाईड केलं की ही विल कम्प्लिटली मॅनेज हे बाकीचं, आणि मग मी हिच्याकडे लक्ष द्यायचं असं मी डिसाईड केलं. तुला कसं वाटतं, तू मेडल जिंकलीस, तुला कसं वाटतं? मला फार प्राऊड फील व्हायलं आहे आणि छान वाटायलं आहे. मग जेव्हा तुला कोचेस आणि मम्मी पप्पा ज्या पद्धतीनं सपोर्ट करत होते, तुझा इंटरेस्ट होता, मग त्याच्यात स्ट्रगल करून त्या टाईमला सगळं मॅच व्हायला पाहिजे, हे प्रेशर तुला आधी वाटायचं की मी चांगलं केलं पाहिजे? हो, वाटायचं. आणि मी म्हणजे वर्कआउट्समध्ये असं टायमिंग कधीच दिले नाही आहे, म्हणजे मी कॉम्पिटिशनलाच टायमिंग देत होते. असं म्हणजे चांगलं वाटलं जेव्हा मी माझं बेस्ट टायमिंग दिले कॉम्पिटिशनला. जेव्हा तुला सकाळी उठलं सांगायचे मम्मी बाबा की ट्रेनिंगला जायचं, मग तेव्हा काय डोक्यात काय आहे की स्विमिंगला जाऊ की नाही जाऊ, तुला काय विचार वाटत? म्हणजे असं होतं की आता झोप यायले, पण स्विमिंगला गेल्यावर झोप येणार नाही. मग मम्मी पण म्हणणार चल उठ, आणि जर आले नाही तर मग सर पण पनिशमेंट देत होते. म्हणून मग ते जायचं असं वाटत होतं. मग कधी कधी चुकवत होते जेव्हा बॉडी पेन होतं, पण मग रेग्युलर होते. परत मग सांगायचं म्हटलं तर म्हणजे जनरली असा विचार येतो की
ज्या वेळेला आम्ही बाहेर कॉम्पिटिशन्सला जातो, मग दुसऱ्या कॉम्पिटिटर्सना आम्ही बघतो, तर त्यांच्यामध्ये आणि आमच्या मुलांमध्ये काय डिफरन्स आहे ह्याचा प्रश्न येतो आहे. कंपॅरिझन म्हणत नाही, पण डिफरन्स आम्ही बघायला लागतो, कारण आमची पण मुलं तेवढेच एफर्ट्स घालतात आणि तीही मुलं तेवढेच एफर्ट्स घालतात. मग जसे जसे आम्ही कॉम्पिटिशन्स करत गेलो तसं तसं आम्हाला कळायला लागलं की येस, स्विमिंग इज देअर, बट अपार्ट फ्रॉम दॅट जे आम्ही ड्रायलँड करतो, जे आम्ही जिममध्ये करतो, ते डेडिकेटेडली व्हायला पाहिजे. तर त्याच्यासाठी आम्हाला सपोर्ट मिळाला ओमकार सरांचं, ओमकार मोटार म्हणून, ओम्स फिटनेसचं त्यांचं हे आहे. त्यांनी ॲक्च्युली निधीला समजावून सांगितलं की गेम कसा असतो आहे, कसा खेळायला पाहिजे, आणि मग त्या रिलेटेड स्विमिंगच्या रिलेटेड त्यांनी एक्सरसाइज करून घ्यायला लागले. आणि मग दॅट ऑल्सो हॅज रिअली हेल्प्ड हर अ लॉट. खूप तिला मदत झालेलं आहे त्याच्यामध्ये. गेम अंडरस्टँड करून, म्हणजे इथं ते स्ट्रोक मारायचं असेल तर कुठला मसल वापरायला पाहिजे, काय करायला पाहिजे, हे तिला त्याच्यातनंच समजलं. सो त्यांचा सपोर्ट पण आम्हाला खूप लाभला आहे त्याच्याबद्दल. सर्व बेळगावकरांना आम्ही सांगू इच्छितो की स्विमिंगमुळे खूप फायदे आहेत, त्याचा खूप ॲडव्हान्टेज आहे आणि तुम्ही त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा. आणि सर्व लोकांना सांगू शकतो की स्विमिंग केल्यामुळे सर्वांची तब्येत वगैरे सगळी व्यवस्थित असते. असं निधीसारखं जर करायचं असेल तर सर्वांनी स्विमिंग जॉईन करा. आणि निधीसारख्या अशा प्रत्येक सर्व खेळाडू आहेत, तशा प्रत्येक मुली आम्ही घडू शकतो. तर त्याप्रमाणे तुम्ही स्विमिंग जॉईन करू शकता. तर लास्टली मी माझ्या आई बाबा, आजी आजोबा, म्हणजे स्विमिंगचे कोचेस, माझे स्कूलचे टीचर्स, माझे प्रिन्सिपल मॅम शालिनी संक्रोनी आणि माझे जिम सर ओमकार सर, त्यांना थँक्यू म्हणते. त्यांच्यामुळे मला हे एवढं चांगलं अपॉर्च्युनिटी मिळालं की मी हे म्हणजे पोझिशन घेऊ शकले. थँक्यू व्हेरी मच. बेळगावची ही कन्या केवळ पदक जिंकत नाही, तर ती सांगते, जर तुमच्यात धैर्य आहे तर प्रत्येक लाट तुमच्या यशाचा मार्ग बनतो. निधी कुलकर्णी आमच्यासाठी अभिमान, तरुणाईंसाठी प्रेरणा आणि जलतरण विश्वात उगवता तारा आहे.